नमस्कार संजय पडवळ साहेब. सर्वप्रथम आपला 44वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या आम्ही प्रभात समाचारच्या वतीने तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आज वाढदिवस साजरा करताना आज तुमच्याकडे जे जनसमुदाय जो उपस्थित होता आणि अनेक लोकांचे काही आज मनोगत त्या लोकांनी व्यक्त केले आणि तुमचा जो समाजसेवेचा वसा आहे ह्या माध्यमातून लोकांनी आज भावी नगरसेवक या दृष्टिकोनातून आपल्या नावाचा उल्लेख केला आहे. तर काय सांगाल की ह्याविषयी की तुमचे कार्यकर्ते जे आजपर्यंत आहेत ते भावी नगरसेवक तुम्ही या महानगरपालिकेत व्हावे अशी इच्छा प्रकट करत आहेत. प्रभात समाचारच्या संपादक म्हणून तुम्ही आज मुलाखतीसाठी इथपर्यंत पोहोचलात. तुमचं मनापासून धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी तुम्हालाही धन्यवाद देतो. कार्यकर्त्यांच्या भावना काल पाहिलात तुम्ही, आज पाहताय की हा वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते नालासोपारा, वसई विरार, पालघर जिल्ह्यातून आले होते. प्रत्येकाचे टेलिफोनद्वारे, मेसेजद्वारे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असंख्याने शुभेच्छा दिल्या. सर्वांना असंच प्रेम असू द्या आणि असेच शुभेच्छा कायमस्वरूपी राहतील. गेली 27 वर्षे ह्या नालासोपारा आणि वसई विरार परिसरामध्ये काम करत असताना सर्वच कार्यकर्त्यांचा मैत्रीपूर्वक आपले संबंध आहेत. प्रत्येकाचे कार्य करण्याची क्षमता माझ्याकडे पाहिले. प्रत्येकाचे कुठल्याही अडीअडचणी असतील तर वेळोवेळी नक्कीच रात्री अपरात्र आपण कधी पाहत नाही. मग पोलिसांचा विषय असू दे, महानगरपालिकेतला विषय असू दे, नगरपालिकेतला विषय असू दे, कुठे जिकडे बोलवतील तिकडे आपण त्यांच्यासाठी अहोरात्र जेव्हा जेव्हा शक्य होईल, जसं जसं शक्य होईल तसं तसं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उभा राहतो. त्यांना विश्वास आहे, त्यांना खात्री आहे की बाबा याच्यापुढे आजपर्यंत समाजसेवा गेली 27 वर्ष तुम्ही करताय, तर हे समाजसेवेच्या पेक्षा तुम्ही एकदा कुठल्या राजकीय पक्षाचं चिन्ह हातात घ्या आणि त्या पक्षाचं बिनधास्तपणे काम करा. आणि मी रिअल इस्टेट असोसिएशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. कामगार क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष सदैव काम करतो. त्या ह्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात इंडस्ट्री एरियामध्ये आणि संपूर्ण मुंबई परिसरामध्ये कामगार न्याय देत असताना कामगारांना सुद्धा वाटतंय की बाबा आपण एका वार्डाचे नगरसेवक व्हावेत. प्रत्येकाला वाटतं आणि मलाही वाटतंय की बाबा एवढ्या लोकांचा जर विश्वास ज्या ताकदीने आपल्याकडे आहे आणि ही ताकद जर आपल्याकडे उभी राहिलीच तर नक्कीच. आणि कालही आज जो आपला वाढदिवसाचा सोहळा पार पडला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तर सर्वांच्याच इच्छा आहेत की बाबा ह्या वेळेला महानगरपालिकेमध्ये संजय पडवळच्या रूपाने कुठला तरी एक वार्ड निवडून एखादा चांगला पक्ष हाताशी धरून सत्ताधारी पक्ष असो किंवा तुम्हाला जो आवडेल तो पक्ष हे करून तुम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करावा आणि एक नगरसेवकाच्या रूपाने तुम्हाला पाहायला आवडेल. मलाही वाटतंय की जनतेची सेवा करायची असेल तर नक्कीच जो पक्ष आपल्याला तिकीट जाहीर करेल तर आतापासूनच आपण सुरुवात करूया. तुम्ही म्हणजे पत्रकार आणि मीडियाला घेतल्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही. कारण आपलं जे कार्य आहे ते आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून, प्रामाणिक पत्रकारांच्या माध्यमातून नक्कीच हे लोकांच्या घराघरापर्यंत कामकाज आपलं पोहोचेल. आणि येणाऱ्या भवितव्यामध्ये नालासोपारा पश्चिममध्ये आपण एक चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं व्रत हातात घेऊन राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करणार. आणि नक्कीच आपल्या माझ्या सर्व रिअल इस्टेट बांधवांची, कामगार क्षेत्रातल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण नगरसेवक म्हणून तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहा. नक्कीच आपण त्याला प्रामाणिकपणे काम करू. ही जर जेव्हा कार्यकर्त्यांची अशी भावना असेल तर नक्कीच आपण नगरसेवक झाल्यासारखंच काल वाटलेलं आहे आपल्या वाढदिवसानिमित्त. तेव्हा पुन्हा एकदा आपण समाजसेवेचं व्रत हातात घेता घेता एक राजकीय सुद्धा प्रवास करणार आहोत. आणि येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करून आपण नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून असू. पडवळ सर, काय सांगाल की गेली 18 ते 20 वर्ष आपण रिअल इस्टेटच्या माध्यमातून रिटेल सोशल वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करताय. त्याचबरोबर शिवशाही जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून सरचिटणीस संस्थापक अध्यक्ष. मला एवढं सांगायचं की आपल्याकडे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये असे किती असंख्य कार्यकर्ते जे आहेत की तुम्हाला तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि नालासोपाऱ्यातलं राजकारण पाहता जर नगरसेवक व्हायचं असेल तर त्याची 5 वर्ष कामाची सुरुवात करायला पाहिजे. परंतु आता 2 ते 3 महिन्यामध्येच महानगरपालिकेचे निवडणूक लागणार आहे. या संदर्भात तुमची रचना काय असेल? साहेब, चांगला प्रश्न केलात की नालासोपारा परिसरामध्ये जे रिअल इस्टेट बांधव आपले आहेत, पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून आपण काम करतोय. आणि नालासोपाऱ्यामधल्या प्रत्येक गल्लीबोळात ज्या काय अडचणी निर्माण आहेत त्या आमच्या रिअल इस्टेट एजंटपेक्षा दुसऱ्या कोणाला चांगला माहीत असतील. सगळेच बरे वाईट प्रकार जे आहेत नालासोपारा परिसरामधले ते रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून, प्रॉपर्टी कन्सल्टंटच्या माध्यमातून आम्ही गेली 27 वर्ष इकडे पाहतोय. आणि गेली 15 वर्ष संघटना चालवत असताना, रिअल इस्टेट संघटना चालवत असताना एक सामाजिक कार्य, आपली संघटना कुठल्या राजकीय पक्षाला बळी आतापर्यंत पडली नाही.
याच्या पुढे कामकाज करत असताना इथला जो रिएलिस्टेट बांधव आहे त्यांच्यासाठी अडीअडचणीच्या वेळेला नालासोपारा पश्चिमेला किमान 200 प्रॉपर एजंट, जे रजिस्टर एजंट आहेत, जे आपल्याबरोबर कामकाज करतायत आणि त्यांना संजय पडवळ माहिती आहे आणि मला त्यांचं प्रत्येकाचं कार्य माहिती आहे. प्रत्येक बिल्डिंगला निगडीत आपण प्रत्येकाशी आवर्जून त्यांची कामं केलेली आहेत. मग ते पोलिसांची कामं असू देत, त्यांची वैयक्तिक कामं असेल, एखाद्या बिल्डरने कुठलं काम अडवलं असेल तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे, एखाद्या बिल्डरने सीसीओसी साठी कुठला प्रॉब्लेम केला असेल तरी संजय पडवळ सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलोय. मला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने ही 200 लोक आपल्या पाठीशी उभे आहेत, म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये 700 ते 800 लोकांची आपली परिपूर्णरित्या संघटना बांधली गेलेली आहे. त्यापैकी 200 प्रॉपर ब्रोकर जे आहेत, विदेशी प्रॉपर्टीचं काम करणारे समाज बांधव, ते वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक आहेत. काल पाहिलं तुम्ही की आपला वाढदिवस साजरा होत असताना प्रत्येक पक्षाची लोक आपल्या बरोबर होती. मग ते बहुजन विकास आघाडी असू दे, बीजेपीचे कार्यकर्ते असू दे, सेनेचे एक मित्र म्हणून, एक चांगला कार्य करणारा माणूस म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सगळ्यांना वाटतंय की तुम्ही कोणताही चिन्ह हातात घ्या, कोणताही पक्ष निवडा, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहू. कार्यकर्त्यांची जेव्हा फौज आपल्या बरोबर असते तेव्हा नक्कीच माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, जमिनीवरती रुळलेल्या कार्यकर्त्याला वाटतं की आपण पुन्हा एकदा या लोकांचं नेतृत्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून, महानगरपालिकेमध्ये वेगळा आवाज उठून, ह्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्राच्या माध्यमातून नालासोपारा पश्चिमेला पश्चिमेच्या परिसरामध्ये एक चांगलं काम आपण करू शकतो. हा सगळ्याच वार्डातल्या प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातील लोकांना वाटतं की संजय पडवळ एक वेगळं रसायन आहे आणि त्यांनी ह्या समाजामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये यावं आणि राजकीय भूमिका मांडून इथला विकास कामासाठी, मग विकास कामं बोलल्याच्या नंतर पुष्कळ अशी विकास कामं आहेत, रस्ते गटारं इथं याच्या आधी व्हायला पाहिजे पण झाली नाहीये. त्याच्यावरती आपण विद्यमान आमदारांच्या माध्यमातून सगळ्यांना, आजी माझी सगळ्या लोकांना एकत्र घेऊन विकास कामं चांगलीच करता येतील. ती करण्यासारखी भरपूर कामं आहेत. जर नक्कीच आपल्याला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करू आणि नक्कीच नगर सेवकाच्या माध्यमातून जनतेची सेवा करू, असं मला नक्कीच वाटतं. कारण कार्यकर्त्यांची तेवढीच ताकद माझ्या बरोबर आहे. सर, आताच याच महिन्यामध्ये आणि या हप्त्यामध्येच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राजकारण पाहता तुम्ही पाहिलं असेल की जो महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असेल, त्यांना जो फटका पडलेला आहे तो अशा पद्धतीने पडलेला आहे की अंतर्गत राजकारणामुळे, एकमेकाला तिकीट न मिळाल्यामुळे पाडापाडीचं झालं आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला फार नुकसान झालेलं आहे. नालासोपारामध्ये ही पण वस्तुस्थिती हीच आहे की बहुजन विकास आघाडी ही महानगरपालिकेचे प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर आत्ताच नवनिर्वाचित आपले पालघर जिल्ह्यामध्ये बरेचसं भाजपचे जे पकड झालेली आहे, म्हणजे खासदारकीला असू दे, आमदारकीला असो, मग त्यावेळी जे कार्यकर्ते आजपर्यंत वाट पाहत असतात नगरसेवकसाठी आणि ते उत्सुक असतात, मग ते नाराज झाल्यानंतर एखाद्या वार्डमध्ये संघर्ष असतो आणि हा कशा पद्धतीने तुम्ही मांडवणार? तुम्ही आताच बोललात की सर्व पक्षातले माझे मित्र आहेत, तर त्यांना कसं सामोरे जाणार? कसं आहे, प्रत्येकाला वाटतं की गेली अनेक वर्ष आम्ही एका पक्षाबरोबर काम करतोय आणि प्रत्येकाला वाटतं की मला नगरसेवक व्हायला पाहिजे. शेवटी पक्षाचे वरिष्ठ असतात, ते पाहत असतात की ह्या वार्डामध्ये कोण कॅपेबल माणूस आहे, कोणाची नाळ कोणाबरोबर कशा पद्धतीने जोडली गेले, कोण इथे न्याय देऊ शकतो, कोणाचं संघटन कौशल्य चांगलं आहे. खरं फक्त बघा, विधानसभेचं आणि खासदारकीचं जे इलेक्शन झालं, खासदारकीच्या वेळेला थोडीशी महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती, ती महाविकास आघाडीच्या होती. शेवटी जनाधारांनी महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं आणि महाविकास जास्तीत जास्त खासदार निवडून आले. त्यांनी तसं ते जे महायुतीचे खासदार होते त्यांनी ती गोष्ट मान्य केली. नंतर महाराष्ट्रामध्ये आता जी निवडणुका झाल्या त्या सुद्धा निवडणुका प्रत्येकाने नजरेसमोर पाहिल्यात. वसई विरार शहरामध्ये संपूर्णरित्या कायापालट झाला. आता ही पुन्हा प्रत्येक शेवटी जनतेच्या हातात ही निवडणूक होती, निवडणूक जनतेने निवडून दिलंय. आपण विचारलात की बाबा इथे प्रत्येक कार्यकर्ता हा भवितव्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळावं ह्याच आशेने काम करत असतात. आपणही असंख्य वेळेला इकडे पक्षाचंच काम केलेलं आहे. बहुजन विकास आघाडीचं असंख्य वेळेला चांगल्या पद्धतीने गेली 27 वर्ष आपण काम करतोय आणि हे काम करत असताना गेली 7-8 वर्ष आपण पक्षापासून थोडंसं दुरावलं गेलो होतो आणि आता पक्षासाठी काम करत असताना जर पक्षाने बहुजन विकास आघाडीने जर आपल्या इकडे सीट दिली तर 100% आपण त्यांची ती सीट इथे निवडून आणू आणि त्या ताकदीत जर ती ताकद निर्माण करून दिली तर तिथे चांगलं काम करू. आणि तिथे जर का भरपूर असे प्रत्येक वार्डात वेगवेगळे आपल्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झालेत, हे पाहता मला वाटत नाही की ते बहुजन विकास आघाडी आपल्याला पुन्हा काही संधी देईल. परंतु संधी दिलीच तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करून ती सीट निवडून आणण्याचं काम करू. कारण इथल्या नालासोपारा एसटी डेपो रोड असू दे, समेलपाडा असू दे किंवा पाटणकर रोड असू दे, कुठल्याही वार्डातून आपल्याला उभं केलं, यशवंत गौरवचा परिसर असू दे, सगळे कार्यकर्ते ईश्वरजींच्या माध्यमातून आपल्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे उभे राहतील. आणि इथला जो काही कार्यकर्ते आहेत, बहुजन विकास आघाडीचे असू देत, सेनेचे असू देत,
मनसेचे असू देत किंवा भारतीय जनता पार्टीचे असू देत, प्रत्येकाला वाटतं की संजय पडवळसारखं नेतृत्व आपल्याला जर मिळालं तर नक्कीच आपण त्यांना संधी देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून काम करू. राहिली गोष्ट प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांची ती जर इच्छा असेल तर नक्कीच आपल्याला इथं नगरसेवक म्हणून आपण संधी जर मिळालीच तर ते सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण ती संधी सोडणार नाहीत आणि ते चांगले बऱ्यापैकी ते निवडून आले. नाहीच संधी मिळाली तर नक्कीच आपण अपक्ष म्हणून इथे फॉर्म भरू आणि मताधिक्य जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन या परिसराला न्याय देण्याचं नक्कीच काम करू. तुम्ही नगरसेवकच्या उद्दिष्टाने आजपासून कामाला लागले आहेत. प्रामुख्याने मुद्दे कुठचे असतील आणि आतापासून तुम्ही कामाला सुरुवात कुठच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार आहेत? सर्वात महत्वाचं म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा ही गोष्ट प्रत्येकाने परिपूर्णरित्या पार पाडलेली आहे. प्रत्येक जण त्यासाठी कॅपेबल आहेत. प्रत्येकाचा निवारा आहे, पण पाण्याचा पुरवठा प्रॉपर होत नाहीये. पाण्यावरती पाणी प्रॉपर मिळावं म्हणून पाण्यासाठी जी पाहिजे ती ताकद आपण लावू. नंतर लोकांना जे रोड रस्त्यावरती जी असणारी वाहतुकीचा जो विषय आहे, वाहतुकीचा सगळ्यात ज्वलंत विषय नालासोपारा पश्चिमेला प्रॉब्लेम निर्माण करतोय. त्याच्यानंतर पाहायला गेला तर रोड रस्ते जे आहेत ते धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय. तिथे कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. आणि जे रस्ते आहेत ते रस्ते गेलेत खाली, गटार झालेत वरती, कुठे कुठे गटार झालेत खाली, रस्ते गेलेत वरती, अशी जी परिस्थिती निर्माण झाली ती महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यमान आमदार राजेंद्र नाईक साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जो काय फंड येईल, महानगरपालिका क्षेत्राच्या माध्यमातून काय फंड येईल, त्या माध्यमातून कशी रस्त्याची कामं करून घेता येतील अशा पद्धतीने एक ना असंख्य भरपूर असे प्रश्न आहेत. बरेचसे इथला जो तरुण वर्ग आहे तो बेरोजगारीच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून कुठेतरी भटकतोय. ती भटकंती कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. इथे मोठमोठ्या कंपन्या कशा येतील आणि तिथे इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्याला रोजगार कसा मिळेल. महानगरपालिकेची जी कॉन्ट्रॅक्ट भरती जी चालू आहे आता, कॉन्ट्रॅक्ट भरती जी आहे त्यांना परमनंट करण्याचं काम आपलं असेल आणि त्याचा आवाज सुद्धा उठवला जाईल. महानगरपालिके जे झाडू खात्यामध्ये काम करणारे आहेत किंवा महानगरपालिकेमध्ये कुठल्याही व्यवस्थामध्ये काम करतायत त्यांना परमनंट कसं करता येईल आणि त्यांना पगारवाढ कशी करता येईल. कामगारांना जास्तीत जास्त आपलं जास्तीत जास्त भर असेल आणि इथल्या सोसायट्यांना काय नक्की पाहिजे की इथल्या सोसायट्यांच्या भरपूर अशा सोसायट्या ज्या आहेत त्यांना कन्व्हिन्स हा जो प्रकार आहे तो मिळालेला नाहीये. ओसी मिळालेली नाही, बिल्डर लोकांची आडेबाजी चाललेली आहे. ह्या ज्या गोष्टी मोठ्या पद्धतीने जर का नगरसेवक पद मिळालंच तर नक्कीच इथला नालासोपारा पश्चिमेचा संपूर्ण परिसर प्रत्येक बिल्डरच्या सभा इकडे होतील आणि प्रत्येक बिल्डर प्रत्येक विकासक ह्या सगळ्यांना घेऊन सोसायटीच्या माध्यमातून चांगली चांगली कामं इथे केली जातील आणि प्रत्येक सोसायटीचा पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन प्रत्येक सोसायटीला लागणारी जी गटर लाईन असतील, रोडची कामं असतील आणि पूर्णपणे नालासोपारा परिसराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अशी असंख्य कामं आहेत की ती कामं आपण लोकांच्या सुविधा ज्या आहेत म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मध्ये आधार कार्डचे कॅम्प असतील, पॅन कार्डचे काम असतील, हॉस्पिटलला कोणाला जर गरज भासली तर प्रत्येक हॉस्पिटल हा वार्डाशी निगडीत जोडला जाईल. प्रत्येक डॉक्टर हा प्रत्येक सोसायटीशी कसा जोडला जाईल. ही कोणतेही काम असेल, एखाद्या खिशात पैसे नसतील तरी तो हॉस्पिटलमध्ये जाऊन फ्रीमध्ये काम करेल. अशा पद्धतीचे काय वेगवेगळे प्लॅन्स आपल्याकडे आहेत. सगळेच प्लॅन का मीडियासमोर आजच्या डेटलाच आपण बोलणं उचित नाही. जर नगरसेवक पद मिळो किंवा न मिळो जनतेसाठी काम करत नक्कीच राहील. सर, कुठच्या वार्डमधून तुम्ही प्राधान्य द्याल? नालासोपारा पश्चिमेतून कुठून पण सीट मिळाली, मग तो स्टेशनचा परिसर असू दे किंवा मी ज्या परिसर खेडानगर या परिसरामध्ये राहतोय, माझा रहिवास इथला आहे, परंतु नालासोपारा पश्चिमेला कुठून जिथून ज्या वार्डातून संधी मिळेल त्या वार्डाचं नक्कीच भलं करण्यासाठी, नालासोपारा पश्चिमेचं भलं करण्यासाठी जिथून संधी मिळेल तिथून उभं राहण्यासाठी आपली पूर्ण तयारी आहे.